ऑन कॅमेरा मी बऱ्याचदा थँक्यू म्हटलेलं आहे रवी सरांना, प्रियदर्शन दादाला, मेघना मॅमना. कारण टाइमपास जर माझ्या आयुष्यात नसता तर मी आज कोणीच नसतो. म्हणजे बालक पालक तर सरांमुळे आलाच होता, पण टाइमपास जर नसता तर आज आज मला, मी जेव्हा बाहेर इंटरव्ह्यू द्यायला जातो किंवा बाहेरची माणसं जेव्हा माझे इंटरव्ह्यू घेतात किंवा म्हणजे मुंबईच्या बाहेरची, पुण्याच्या बाहेरची, तर ते लोक पहिलं वाक्य माझं ते असतं त्यांना की टाइमपास बघून आम्ही डिसिजन घेतला की तू हिरो होऊ शकतो तर आम्ही पण होऊ शकतो. सो ते मला खूप भारी वाटतं की त्यांनी असं सांगितलं की नाही बॉस, ये लडका अगर कर सकता तर मी पण करू शकतो. सो त्याच्यामुळे ते हे करिअरला सुरुवात, आणि काय काय लोक स्वतःचं म्हणजे आता त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. सो मलाच फक्त मोटिवेशन नाही मिळालं, तर हे जे गावातली मुलं आहेत किंवा शहरातली पण मुलं आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांना दगडूने खूप मोटिवेशन दिलं. आणि त्यावेळी जेव्हा मला विचारलं होतं, खरं तर माझी खूपच फाटलेली होती की कसं होणार आहे, काय होणार आहे. कारण एकतर पहिली गोष्ट म्हणजे बालक पालकमध्ये तसा मोठा रोल नव्हता, आणि मी एकांकिकेत पण 40 मिनिटं परफॉर्म नाही केलंय कधी त्याआधी. म्हणजे मी खरं सांगतो, मी बालक पालक करायचो, मला वाटतं 15 मिनिटं मी स्टेजवर असायचो एकांकिकेत. फिल्ममध्ये मी कदाचित 40-45 मिनिटं असायचो. आणि रवी जाधव सारखा मोठा डिरेक्टर तुम्हाला सांगतो की तू लीड करणार आहेस आणि अशी काहीतरी फिल्म माउंट होणार आहे तुझ्यावर वगैरे, तर मला असं होतं की आपण नक्की करायचं काय. सो माझी प्रोसेस मी चालू केली की बाबा, आपल्याला जे सांगतायत रवी सर किंवा प्रियदर्शन दादा किंवा असिस्टंट जे सांगतायत ते आपण ब्लाइंडली फॉलो करायचं. आपण त्याच्यात अजून काहीतरी ॲक्टर म्हणून एक उगाच एक असतं ना, आता थोडं आलेलं आहे की ॲक्टर म्हणून आता थोडं आपण हे करून बघूया, ते करून बघूया वगैरे, असं काही मी केलं नाही. मला असं वाटलं की रवी सर जे सांगतात, प्रियदर्शन दादा जे सांगतात, जे लिहिलेलं आहे ते प्रामाणिकपणे, मी जे बघितलेलं आहे आजूबाजूला ते प्रामाणिकपणे माझ्या आतून आलं तर कदाचित ते लोकांना आवडू शकेल. आणि त्यावेळी खरंच अशी काही आयडिया नव्हती की मी आईबाबा आणि साईबाबा शपथ एवढं फेमस होईल किंवा काजू कतली पराजू पतली असं काहीतरी फेमस होईल. तर काहीच आयडिया नव्हती. मी फक्त मनापासून माझं काम करत होतो. आणि मला असं वाटतं की आता एकांकिका करणारी जी मुलं आहेत त्यांचा जो प्रामाणिकपणा असतो ना, तो प्रामाणिकपणा कदाचित लोकांना जास्त भावला दगडूच्या रूपाने, आणि तो लोकांनी जास्त कनेक्ट केला. आणि तो मला असं वाटतं की प्रत्येक माणूस दगडूला अजूनही घरचा समजतो. म्हणजे आजही माझा कुठलाही सिनेमा आला तर लोक हे नाही म्हणत की प्रथमेश परबचा सिनेमा आलाय, लोक हे म्हणतात की आमच्या दगडूचा सिनेमा आलाय. सो ते मला खूप म्हणजे अजूनही माझ्या गावी गेलो की माझ्या बाबांना दगडूचं, त्याला तशी मालवणी पण फारशी यायची त्यांची मालवणी फारच छान आहे. तर त्याला नाही नाही, मला येते मालवणी. अरे एका मालवणी येत नाही, काय पण मालवणी. माझ्या बाबांना अजूनही दगडूचे बापूस म्हणतात, दगडूची आई म्हणतात. मग आता माझ्या बायकोला पण दगडूची बायकोच म्हणतात. सो हा प्रवास सुरूच आहे मला असं वाटतं, आणि तो प्रवास असाच सुरू राहावा मला असं वाटतं. म्हणजे ऍक्टर म्हणून मी वेगवेगळं काम करण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण ते जे दगडू म्हणून किंवा दगडूच्या रूपाने प्रथमेश पण त्यांच्या घरात पोहोचलेला आहे, सो ते तसंच राहावं आणि तसंच प्रेम करत राहावं असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच परत एकदा तुम्हाला. मालवणी पहिले मला मालवणी शिकवलं त्याच्यामुळे. नाही पण मजा होती यार. म्हणजे मी तुला सांगू का, या टीममध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे इतकी मजा येते या सगळ्यांना भेटायला. म्हणजे आम्ही एकत्र काय काय केलेलं आहे सांगू पण नाही शकत, इतकी मजा केलेली आहे आम्ही. आणि काय होतं ना त्यावेळी, म्हणजे शूटिंगच्या दरम्यान मला त्यावेळी ताप पण आला होता. डेंग्यूची साथ होती. डेंग्यूची साथ. आणि मला वेळ लागले. आम्ही जे शूट केलेलं आहे, अरे बापरे, पावसात आम्ही टँकर मागून शूट केलंय 12 तास. आणि ते ठाण्याच्या पाईपलाईन आहे तिथे झालंय ना शूट. अरे खूप. आणि आम्ही हायस्पीड मध्ये करायचो, त्याच्यामुळे मला वेळ लागले. हिने ते फार गोड गायले, पण आम्ही ते असे गायचो, मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ लागले, आणि त्याच्यात ऍक्टिंग करायचं. आणि त्याच्यात माझं डोकं आणि सगळा ताप बीप. एक दिवस सरांनी, मला आठवतंय, सरांनी शूट कॅन्सल केलं होतं टाइमपासचं. एक दिवस मला ताप होता. सर आणि मॅम स्वतः डॉक्टरकडे मला घेऊन गेले. मी ठाण्यातच राहिलो होतो, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मी ठाण्यातच राहतो. माझं करिअर ठाण्यातच झालेलं. तर त्या दिवशी मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर म्हणाले की पॉसिबलच नाही याला शूट करणं दुसऱ्या दिवशी. आणि मग सर आणि मॅमने डिसिजन घेतला की दुसऱ्या दिवशी शूट आपण कॅन्सल करूया. तर त्यावेळी असं खूपच असं वाटलं होतं की आपल्यामुळे शूट कॅन्सल होत आहे वगैरे वगैरे वगैरे. तर सरांनी फार कम्फर्टेबल केलं त्यावेळी की काही नाही, आपली तब्येत महत्त्वाची आहे,
तू स्वतःची काळजी खूप घे. काळजी घेतली अरे शूट होत राहील म्हणजे आम्ही बॉर्नविटा प्यायलो सगळं प्यायलो सतत बॉर्नविटा द्यायचं गरम गरम सतत आणि ते दूध आणि- स्पेशल टॉवेल्स पण होते. हा स्पेशल टॉवेल्स होते आमचे आम्ही 2-2 टॉवेल्स होते, एक सुकला का दुसरा एवढं ओलं व्हायचो आम्ही. पण मला असं वाटतं की त्यावेळी असं कोणतरी आईबाबांनंतर कोणी काळजी घेणार असेल आमचं तर ते रवी सर आणि मेघना मॅम होते. कारण शूटच्या वेळी आपलं कोणीच नसतं ना, कारण शूट त्यावेळी असं होतं की चल यार शूटिंग करतेवर जाते असं असं बऱ्याचदा लोकांचं, आता मी बरंच काम करतो बऱ्याच लोकांचा असा अप्रोच असतो. पण त्यावेळी एका नवीन ॲक्टर बरोबर एका नवीन ॲक्ट्रेस बरोबर अशा प्रेमाने वागणं आणि असं मनापासून प्रेम करणं फार, मला असं वाटतं त्यावेळी त्यांचं फारच कौतुक आहे. आणि त्यांनी आपलं समजलं होतं आम्हाला, म्हणजे त्यावेळी ना आम्ही त्यांची मुलंच होतो.